नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील साते आणि ब्राह्मणवाडी या शाळेतील मुलांना जो पोषण आहार आहे, या पोषण आहाराचा तुटवडा 1 महिन्यापासून सुरू आहे. ही माहिती जेव्हा इंदुरी गावचे माजी सरपंच व प्रशांतदादा भागवत यांना जेव्हा कळाली, तेव्हा त्यांच्या वतीनं प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी पोषण आहार साते प्राथमिक शाळा आणि ब्राह्मणवाडी प्राथमिक शाळा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर प्रत्यक्षात आम्ही या शाळेच्या शिक्षिका आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतोय. मॅडम, काय सांगा? आमच्या शाळेला 1 महिन्यापासून पोषण आहार आणि तांदूळ याची जी कमतरता होती ती आज प्रशांतदादा भागवत यांनी पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आनंद नवघणे आहेत, काय सांगा? मागील 1 महिन्यापासून आमच्या शाळेचा पोषण आहार संपला होता. मावळचे भागविताते आणि आमचे नेते प्रशांतदादा भागवत यांना ह्याची आम्ही कल्पना दिल्यानंतर त्यांनी लगेच साते आणि ब्राह्मण शाळेची जी लागणारी आमची गरज होती ही लक्षात घेऊन 1 महिनाभर पुरेल इतकं आम्हाला धान्याची पूर्तता केली. त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. तर या ठिकाणी विद्यार्थी आहेत. काय नाव तुझं आणि काय सांगशील? माझे नाव श्रेया गणेश शिंदे. आमच्या शाळेला 1 महिन्यापासून पोषण आहार उपलब्ध नव्हता. हे प्रशांतदादा भागवत यांना कळाल्यानंतर त्यांनी आमच्या शाळेला पोषण आहार दिला. याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. तर गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यामध्ये सर्वात सरस असलेले प्रशांतदादा भागवत म्हणजे कायमच मदतीचा हात देतात. याच ब्राह्मणवाडीमध्ये एका कुटुंबाला घर नव्हतं, त्यांनी स्वतः खर्च करून घर बांधून दिलेले असे अनेक समाज उपयोगी उपक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना 1 महिन्यापासून पोषण आहार मिळत नाही हे त्यांना जेव्हा समजलं, आज त्यांनी 29 जुलै 2026 रोजी शाळेमध्ये पोषण आहार उपलब्ध केलेला आहे. प्रत्यक्षात आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. दादा, काय सांगा? आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा साजरी होत असताना आपल्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये गेले महिन्याभरापासून जे पोषण आहाराचा तुटवडा आलेला आहे, त्या निमित्तानं ही कल्पना आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोचली आणि आपली जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण पोषण आहार दिला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना जो खंड पडतोय तो खंड पडता कामा नये यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं आपलं काम, आपलं समाजासाठी आपलं देणं आणि आपण ज्या भागात काम करतो त्या भागातील विद्यार्थ्याची शाळेची गरज ओळखून काम केलं पाहिजे. आज पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या माध्यमातून जो पोषण आहार येतोय तो गेले महिन्याभरापासून बंद आहे. त्याची कल्पना कुणाला नाही का? आज आपण ह्या 2 शाळेचं उदाहरण असताना तालुक्यातून किती शाळांना अजून पोषण आहार मिळत नाही याची देखील कल्पना त्यांनी घेतली पाहिजे आणि हा पोषण आहार पूर्ववत केला पाहिजे. आपले विद्यार्थी घडत असताना, आपण आज या गुरूंचं पूजन करत असताना, ही गुरुपौर्णिमा साजरी करत असताना अशा अडचणींना सामोरं जातोय, त्या सोडवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू आणि आमच्या वतीने खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी आम्ही मदत केलेली आहे. मी सर्व शिक्षकांचं या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचं वंदन करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.